हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कशात आपण? आय होप सर्वजण आनंदित आहात, मजेत आहात आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करतात. आजचा जो आपला व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 12वीचा जो पहिला चॅप्टर आहे ॲन ॲस्ट्रोलॉजर्स डे, जिचे लिखाण केलं आहे R.K. नारायण यांनी. या धड्याचे सर्व प्रश्नोत्तर आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. म्हणजे आईस ब्रेकर असेल, मार्जिन क्वेश्चन, त्याचबरोबर ब्रेन स्ट्रोमिंग यांचे सर्वांचे प्रश्नोत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अवश्य बघा. आणि सर्वात महत्त्वाची सूचना, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये काही लिंक्स दिले आहे तुम्हाला, त्यावर जाऊन तुम्ही इयत्ता 12वीचे इतर धडे जे आहेत त्यांचेसुद्धा तुम्ही काय करू शकता, तर प्रश्नोत्तर काय करू शकता, अभ्यासू शकता. चला तर मग आता वेळ न गमावता सुरुवात करूया. मग ॲन ॲस्ट्रोलॉजर्स डे हा जो धडा आहे, हा जो चॅप्टर आहे, या चॅप्टरचे प्रश्न उत्तर डिटेलमध्ये समजून घ्यायला. ॲन ॲस्ट्रोलॉजर्स डे सुरुवात करतो आहोत आपण आईस ब्रेकर्सपासून. बघा, त्यातील पहिला प्रश्न आहे, डिस्कस विथ युअर पार्टनर अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी. तुमच्या सहकार्याशी चर्चा करा आणि पुढील जो तक्ता दिलेला आहे तो पूर्ण तुम्हाला करायचा आहे. व्हॉट आर युअर स्ट्रेंथ्स? तुमचं सामर्थ्य काय आहे, तुमची शक्ती काय आहे, किंवा मग तुमच्यामध्ये काय मजबूतपणा आहे किंवा भक्कमपणा आहे, असा प्रश्न विचारलेला आहे. स्ट्रेंथ्स दिलेले आहेत, एक ऑलरेडी आपलं एक एक्झाम्पल दिलेलं आहे आणि बाकी रिकाम जागा आपल्याला भरायचे आहेत. जर माझ्याकडे पेंटिंग आणि ड्रॉइंगचं स्ट्रेंथ असेल, म्हणजे सामर्थ्य असेल, किंवा मग माझ्याकडे ती शक्ती असेल, किंवा माझ्याकडे तो भक्कमपणा असेल, तर वाय डू यू फील सो? तुम्हाला असं का बरं वाटतं की तो तुमच्याकडे आहे? कारण कॅन व्हिज्युलाइज एक्सप्रेस, मी काय करू शकतो, व्हिज्युलाइज करू शकतो, म्हणजे कल्पना करू शकतो. एक्सप्रेस म्हणजे काय, तर व्यक्त करू शकतो किंवा मग दाखवू शकतो. आणि ड्रीम करिअर, तुम्ही काय करिअर करू शकता? पेंटिंग आणि ड्रॉइंग जर तुमचं चांगलं असेल, ती जर तुमच्याकडे सामर्थ्य असेल, तर कमर्शियल आर्टिस्ट किंवा मग कार्टुनिस्ट म्हणून मी काम करू शकतो. ओके, तर हे दिलेलं आहे. आन्सरमध्ये आपण काय करूया, आणखीन स्ट्रेंथ, जर दुसरी स्ट्रेंथ, स्विमिंग माझ्याकडे स्ट्रेंथ असेल तर काय, म्हणजे मला चांगलं पोहता येत असेल तर काय, असं मला का बरं वाटतं? वाय डू यू फील सो, म्हणजे तुम्हाला असं का बरं वाटतं की स्विमिंग तुमच्याकडे आहे चांगल्या प्रकारे. तर आन्सरमध्ये त्यामध्ये तुम्ही लिहू शकता, आय एम फिट, मी पूर्णतः फिट आहे. आय कॅन कंट्रोल माय ब्रीथ, मी माझं जे काही श्वासोच्छ्वास आहे तो मी कंट्रोल करू शकतो. आणि मी काय बनू शकतो, तर स्विम कोच, प्रोफेशनल स्विमर मी बनू शकतो. डान्सिंग, आता डान्सिंग स्ट्रेंथ आहे, तर तुम्ही काय करू शकता, काय वाटतं मला तुमच्या डान्सिंग स्ट्रेंथ आहे? पॅशन, आवड आहे माझी. आणि एक्सप्रेशन म्हणजे मी व्यक्त करू शकतो, चेहरा हावभाव दाखवू शकतो आणि बनू शकतो. ड्रीम करिअरमध्ये कोरिओग्राफर किंवा आर्टिस्ट, हे तुम्ही त्याचा आन्सर लिहू शकता. कुक किंवा कुकिंग म्हणजे बनवणं, समजा स्वयंपाक वगैरे बनवणं. लव टू मेक फूड, मला आवडतं, प्रेम करतो मी त्या गोष्टीवर, फूड बनवण्यावर. आणि ड्रीम करिअर शेप म्हणून मी करू शकतो. रायटिंग, लिखाण करायला आवडतं. आय हॅव रीडिंग पॅशन, माझं आवडण्याचं मला वाचायला मला खूप आवडतं. आय कॅन इमॅजिन, मी कल्पना करू शकतो. आणि ड्रीम करिअर रायटर, पोएट, नोवेलिस्ट. ओके, पोएट म्हणजे कवी, नोवेलिस्ट म्हणजे कादंबरीकार, रायटर म्हणजे लेखक. विविंग अँड सेविंग, आता विविंग करणं म्हणजे विण काम करणं, सेविंग म्हणजे काय, तर आपण शिवणकाम करणं असं त्याला म्हणतो. कॅन डिझाईन क्लोथ, मी डिझाईन करू शकतो क्लोथ्सला. ओके, आणि ड्रेस डिझायनर म्हणून मी काम करू शकतो. एक ड्रीम करिअर माझं त्यामध्ये बनू शकतं. अशा प्रकारे तुम्ही त्याचे आन्सर लिहू शकता. आता आईस ब्रेकरमधील दुसरा प्रश्न आहे, द सीन इन अ लोकल मार्केट ऑफ विलेज, टाउन और सिटी इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह, म्हणजे जो काही एखादं गाव असेल किंवा शहर असेल, ओके, त्यातील जे बाजाराचं दृश्य असतं ते कसं असतं, खूप अट्रॅक्टिव्ह, विलोभनीय असं असतं. अट्रॅक्टिव्ह म्हणजे विलोभनीय, आकर्षक. पीपल विथ डिफरंट ऑक्युपेशन्स सेल देअर वेअर्स म्हणजे वस्तू. आणि आता जे काही विविध व्यवसाय करणारे लोक आहेत तिथे त्यांच्या वस्तूंची काय करत असतात, तर विक्री करत असतात. डिस्कस विथ युअर पार्टनर द व्हरायटी ऑफ ॲक्टिव्हिटीज ॲट द लोकल मार्केट, तुम्हाला काय करायचं, तुमच्या सहकार्याशी चर्चा करायची आहे की कुठल्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज, कुठल्या उलाढालीविषयी, म्हणजे विविध अशा ज्या उलाढाली होतात तर त्या कुठल्या होतात हे तुम्ही तुमच्या मित्रासोबत डिस्कस करायचं आहे किंवा सहकार्याशी डिस्कस करायचं आहे. तर कुठल्या गोष्टी होतात बघा, मार्केटमध्ये बघितलं तुम्ही तर सेलिंग फ्लावर, सेलिंग ग्रोसरी, फुलं विकण्याचे काम होतात. त्यामुळे ग्रोसरी, किराणा माल विकला जातो. सेलिंग फास्ट फूड्स अँड स्नॅक, फास्ट फूड विक्री होते, स्नॅक विक्री होतं. सेलिंग फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स, वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स विकले जातात. व्हेजिटेबल्स, भाजीपाला विकला जातो. बार्गेनिंग, आपल्याला दिसेल की बार्गेनिंग म्हणजे लोक काय करतात असतात, तर बार्गेन करतात, वस्तूंचा मोल भाव करत असतात.
शाउटिंग, आरडाओरड आपल्याला दिसते. बार्टरिंग म्हणजे काय तर वस्तू विनिमय होताना दिसतात आपल्याला, ही द्या ती घ्या अशा प्रकारे. सेलिंग आर्टिफिशियल ज्वेलरीज, आर्टिफिशियल जे ज्वेलरीज आहेत ते विकल्या जातात. युटेन्सिल्स म्हणजे भांडे वगैरे विकले जातात. अशा प्रकारच्या अनेक अशा गोष्टी होताना आपल्याला दिसून येतात. हे काही तुम्ही लिहू शकता. आणखीन तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याच्यात ॲड करू शकता. पुढचा आहे इन अ व्हिलेज, टाउन, सिटी इट इज क्वाईट अ कॉमन साईट टू सी अन ॲस्ट्रोलॉजर सिटिंग बाय द रोड साईड विथ हिज प्रोफेशनल इक्विपमेंट्स. आता एखादं गाव असेल, शहर असेल, एखादं आपल्याला काय दिसतं त्याच्यामध्ये एक कॉमन साईट आहे, म्हणजे जनरली आपल्याला दिसतं. ओके, म्हणजे एखादा ज्योतिष आहे तो रस्त्याच्या कडेला बसलेला आपल्याला दिसतो आणि त्याच्याकडे काही व्यवसायाची काही सामग्री पण आपल्याला त्याच्याकडे दिसते. प्रोफेशनल इक्विपमेंट्स म्हणजे काय तर जे काही अशी व्यवसायासाठी लागणारी साधनसामग्री हे त्याच्याकडे असतात. तो रोड साईडला बसलेला असतो, त्या ॲस्ट्रोलॉजीकडे त्या गोष्टी असतात. डिस्कस विथ युअर पार्टनर अँड लिस्ट द रिक्वायरमेंट्स फॉर हिज ट्रेड. तुम्ही काय करायचं, तुमच्या मित्रासोबत, तुमच्या सहकार्याशी तुम्हाला चर्चा करायची आणि त्याच्या व्यवसायाकरता जी काय आवश्यक वस्तू लागतात त्याची यादी तुम्हाला करायची आहे. किंवा तुम्हाला काय वाटतं काय काय असतील, तर मग आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, पॅरेट कार्ड्स. पॅरेट असतात, पोपट ज्याला आपण म्हणतो, कार्ड्स, वेळापराचे कार्ड्स त्यांच्याकडे असतात. कॉरी शेल्स, कवड्याचे शेल्स असतात. अननोन क्लोथ, काही अननोन असे क्लोथ म्हणजे अनोळखी असे कपडे त्यांच्याकडे असतात. लेमन, लिंबू. ग्रीन चिलीज, हिरव्या मिरच्या. फ्लावर्स त्यांच्याकडे असतात, फुलं. मिथिकल चार्ट म्हणजे असं पौराणिक असा चार्ट असतो. पंचांग असतं. मॅट म्हणजे चटई असते बसायला. सिंदूर. ओके, फोटोज ऑफ गॉड अँड गॉडेसेस, देव किंवा मग देवीचे फोटोज त्यांच्याकडे असतात. अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे दिसून येतात. ओके, पुढचा प्रश्न आहे, देर आर सर्टन अनरिझनेबल बिलीफ्स अमंग पीपल लिव्हिंग इन अवर सोसायटी. आपल्या समाजातील लोकांमध्ये काही विशिष्ट अशा तर्कहीन अशा समजुती आहेत. ओके, अनरिजनेबल बिलीफ्स म्हणजे तर्कहीन अशा बिलीफ म्हणजे काय तर समजुती. सर्टन कॉमन इव्हेंट्स आर लिंक्ड विथ सुपरटिशन्स. सुपरटिशन्स म्हणजे अंधश्रद्धा. ओके, त्यातील सर्व काही जे सर्वसामान्य घटना आहेत त्या अंधश्रद्धांशी निगडीत असतात. ओके, लिस्ट सच इव्हेंट्स, असे जे काही अंधश्रद्धा निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत त्या घटनेची तुम्हाला यादी करायची आहे. डिस्कस द सुपरटिशन्स लिंक्ड विथ देम अँड द मीन ऑफ देअर इरॅडिकेशन. आता तुम्हाला काय सांगायचं याच्यामध्ये, कुठल्या त्या घटना आहेत ते तुम्हाला सांगायचं आणि त्यासाठी उच्चाटन करण्यासाठी काय उपाय करता येईल ते तुम्हाला याच्यामध्ये दर्शवायचं असणार आहे. ओके, आता मी काही याच्यामध्ये दिलेल्या आहेत काय घटना ज्या सांगतायत कशाबद्दल, तर की त्या गोष्टी करायला नकोत. तर मग कुठल्या म्हणजे या गोष्टी ज्या आहेत त्या अंधश्रद्धेविषयी आहेत. अशा प्रकारे अ कॅट क्रॉसिंग युअर पाथ, एखादी जी काही कॅट आहे, मांजर, ती ज्यावेळेस तुमचा रस्ता ओलांडते तसं लोक म्हणतात की बाबा तुमचं काम कसं राहील तर अपूर्ण राहील. समथिंग बॅड विल हॅपन, काहीतरी वाईट होईल. सीइंग अ पेअर ऑफ क्रोज, ज्यावेळेस तुम्ही काय करतात तर क्रोज म्हणजे कावळ्यांचे जे पेअर्स बघतात त्यावेळेस ते अंधश्रद्धा मानल्या, ते अपशकुन मानला जातो. सीइंग फेस इन द ब्रोकन मिरर, फुटलेल्या आरशामध्ये तर चेहरा तुम्ही बघताय तर ते सुद्धा एक काय तर वाईट अपशकुन असण्याचं ते एक कारण आहे किंवा दारिद्र्य येतं असं म्हणतात. टू टच ट्री ॲट नाईट, रात्रीच्या वेळेस झाडांना स्पर्श करणं. टू कट नेल्स ॲट नाईट, रात्रीच्या वेळेस काय करणं तर नखं काढणं. अवॉइड टेकिंग फूड ड्युरिंग इक्लिप्स, ज्यावेळेस ग्रहण चालू असतं त्यावेळेस काय केलं पाहिजे तर आपण अन्न खायला नको. हँगिंग लेमन अँड चिलीज इन हाऊस, आणि घरामध्ये काय केलं जातं, लेमन, लिंबू आणि मिरच्या काय केल्या जातं तर बांधल्या जातात. ओके, तर हे सगळे काही सुपरटिशियस अशा गोष्टी आहेत. मग याला इरॅडिकेट करायचं म्हणजे जे उच्चाटन करायचं त्यासाठी काय करता येईल, तर त्यासाठी काय करता येईल ते आपण आता बघणार आहोत. याचं आपण इरॅडिकेशन म्हणजे उच्चाटन कशा प्रकारे करू शकतो, निर्मूलन कशा प्रकारे करू शकतो ते तुम्हाला मी सांगतो आहे. तर वी कॅन इरॅडिकेट धिस बाय ओनली एज्युकेशन. आपण याचं निर्मूलन करू शकतो फक्त कशामुळे तर शिक्षणामुळे, एज्युकेशनमुळे. वी मस्ट डेव्हलप सायंटिफिक ॲटिट्यूड इन सोसायटी, आणि आपण समाजामध्ये काय केलं पाहिजे तर एक वैज्ञानिक दृष्टिकोन काय केलं पाहिजे तर डेव्हलप करणं आवश्यक आहे. या गोष्टीतूनच आपण काय करू शकतो तर या जे काही सुपरटिशियस गोष्टी आहेत, अंधश्रद्धाच्या ज्या गोष्टी आहेत, अंधश्रद्धा निर्माण करणाऱ्या त्याचं आपण काय करू शकतो तर निर्मूलन करू शकतो, त्याचं उच्चाटन करू शकतो. आता आपण येत आहोत मार्जिन क्वेश्चन्सकडे. आता हे मार्जिन क्वेश्चन्स कुठे असतात तर चॅप्टरच्या जे काही साईडला शब्दार्थ दिले आहेत बघा, त्या शब्दार्थांच्या याच्यामध्ये हे प्रश्न असतात. तर याचे आन्सर तुम्हाला 1 बाय 1 मी आता समजून सांगत आहे. तर मार्जिन क्वेश्चनमधील पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे, काय आहे बघा तो. इफ द ॲस्ट्रोलॉजर हॅड स्टेड इन द विलेज देन ही वूड हॅव कॅरीड ऑन. जर ॲस्ट्रॉलॉजर काय असे झाला असता, त्याच्या गावात थांबला असता, देन ही वूड हॅव टू
वूड हॅव कॅरीड ऑन, तर त्यांनी काय कामं केली असती किंवा कुठल्या प्रकारची कामं त्यांनी केली असती. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, द वर्क ही वूड हॅव कॅरीड ऑन द वर्क ऑफ हिज फोरफादर, त्याचे आईवडील किंवा त्याचे पूर्वज, फोरफादर म्हणजे पूर्वज, त्यांनी जे कामं केलेत जसं की नेमली टिलिंग द लँड म्हणजे जमिनीची मशागत करणे, टिलिंग म्हणजे मशागत करणे, जमिनीची मशागत त्यांनी केली असती. लिव्हिंग तिथे जो राहिला असता, मॅरिंग म्हणजे लग्न वगैरे केलं असतं, अँड रायपनिंग इन हिज कॉर्नफील्ड, आणि त्याची जी काही शेती आहे त्या शेतीमध्ये त्यांनी काय केलं असतं, त्याचं पीक काय केलं असतं तर पिकवलं असतं. अँड ॲन्सेस्ट्रल होम, आणि तो त्याच्या पूर्वजांच्या वडिलोपार्जी जे घर आहे त्या घरामध्ये तो राहिला असता. सेकंड क्वेश्चन आहे, द ॲस्ट्रॉलॉजर कुड अंडरस्टँड द प्रॉब्लेम इन 5 minutes. हाऊ, आता जो ॲस्ट्रॉलॉजर ज्योतिषी होता तो त्याच्या ग्राहकांची समस्या 5 मिनिटात कशी ओळखू शकत होता. हाऊ, ओके, तो कशाप्रकारे ओळखू शकत होता कुठल्याही त्याच्या ग्राहकांची समस्या. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, द ॲस्ट्रॉलॉजर हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल लाईक मनी, मॅरेज अँड द टँजल ऑफ ह्युमन टाईज. जो ॲस्ट्रॉलॉजर होता, ज्योतिष होता, त्याच्याकडे काय होतं तर एक वर्किंग ॲनालिसिस म्हणजे त्याच्याकडे विश्लेषण करण्याची काय होती तर म्हणजे मानवाचे जे काही प्रश्न आहेत जसं की मनी म्हणजे पैसा, मॅरेज म्हणजे विवाह, आणि टँजल ऑफ ह्युमन टाईज. टँजल मीन्स काय तर गुंतागुंतीचे संबंध आहेत मानवी जीवनातील ते ओळखण्याची, त्याचं विश्लेषण करण्याची त्याच्याकडे ती स्किल होतं किंवा तो ओळखू शकत होता. वर्किंग तिची ती पद्धत होती. लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन हिज परसेप्शन, देअरफोर ही कुड अंडरस्टँड द प्रॉब्लेम इन 5 minutes. आता त्याच्याकडं तिची की लॉंग प्रॅक्टिस म्हणजे खूप दिवसापासून तो ज्योतिषाचं काम करतो आहे, त्यामुळे तिचं परसेप्शन म्हणजे तिचं आकलन किंवा तिची समज जी आहे ते तिला एक शार्पन्स म्हणजे धारदार अशा प्रकारची तिची आकलन शक्ती झाली होती, आणि त्यामुळे ही कुड अंडरस्टँड द प्रॉब्लेम इन 5 minutes. त्यामुळेच तो काय करू शकतो तर 5 मिनिटामध्ये काय अडचण आहे, प्रॉब्लेम आहे ते ओळखू शकत होता. गेज द मिनिंग, आता शब्दांचे अर्थ, त्यांचा अर्थ काय होऊ शकतो हे तुम्हाला सांगायचं आहे. तर पहिला आहे बघा पैज. पैज काय तर पै म्हणजे काय तर पैशाचाच एक प्रकार आहे. तर याचा काय अर्थ सांगता येईल बघा, विच इज अ फॉर्मर कॉईन ऑफ इंडिया, म्हणजे जुन्या काळामध्ये याचा कॉईन, ओके, करन्सी होती ती भारतामध्ये. द 12th पार्ट ऑफ ॲन आना, आणि आण्याचा तो 12वा भाग होता पैज. ओके, पैशाचं ते एक माध्यम, चलन आपण म्हणू शकतो त्याला, नाणं. पुढचा प्रश्न आहे, हाऊ कुड द ॲस्ट्रॉलॉजर टेल द पर्सन अबाउट हिज लाईफ. आता हा जो ज्योतिषी होता तो त्याच्या ग्राहकाला किंवा त्या व्यक्तीला त्याच्या जीवनाविषयी माहिती कशी सांगू शकत होता, तर किंवा सांगू शकत असे. आन्सरामध्ये तुम्ही देऊ शकता, द ॲस्ट्रॉलॉजर वूड लिसन हिज क्लायंट फॉर 10 minutes. जवळपास 10 मिनटं तो त्याच्या क्लायंटचं म्हणजे ग्राहकाचं किंवा व्यक्तीचं काय करत होतं तर पूर्णतः ऐकून घेत होता. विच प्रोव्हायडेड हिम इनफ स्टफ फॉर अ डझन आन्सर्स अँड ॲडवायसेस. त्यामुळे त्याच्याकडं जवळपास डझन असे आन्सर्स किंवा मग ॲडवायसेस सल्ले त्याच्याकडे जमा होत होते. सर्व माहिती ऐकून घ्यायची क्लायंटकडून, ग्राहकाकडून, आणि त्याच्या बेसिसवर त्याच्याकडे असे 10-12 काय व्हायचे तर आन्सर असायचे त्याच्याकडे किंवा माहिती त्याच्याकडे जमा व्हायची, ॲडवायसेस सल्ला त्याच्याकडे जमा व्हायचा, आणि त्यानुसार तो देत होता आन्सर किंवा मग ॲडवायसेस. ही वूड गेट ऑल इन्फॉर्मेशन अबाउट हिज लाईफ फ्रॉम द क्लायंट. ही वूड गेट ऑल इन्फॉर्मेशन अबाउट हिज लाईफ फ्रॉम द क्लायंट. तो काय करतात त्याच्या क्लायंटकडून, ग्राहकाकडून काय करायचं तर सर्व माहिती तो घेत होता त्याच्या आयुष्याबद्दल, म्हणजे ग्राहकाची जी माहिती आहे ती त्याच्याकडून तो समजून घ्यायचा, ऐकून घ्यायचा सुरुवातीच्या 10 मिनटं. देन इज सॅटिस्फाईड द क्लायंट्स, आणि त्यानंतर तो जो काही हे आहे क्लायंट, ग्राहक आहे, त्याला काय करत होता तर समाधानी करत होता. अगोदर माहिती ऐकून घ्यायची, त्यानंतरच पुन्हा त्याला काय करायची तर आन्सर द्यायची किंवा सल्ले द्यायची विचारलेल्या प्रश्नांचे. 5th, गेस द मिनिंग. आता टिल्टिंग या वर्डचा अर्थ काय होतो तर टू मूव्ह इन टू अ स्लोपिंग पोझिशन, म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो तिरकं किंवा मग वळवत. ब्लफिंग म्हणजे लाईंग किंवा डिसिविंग, फसवणे, ओके, किंवा धोका देणे, अशा प्रकारचा अर्थ त्याचा होतो. गेस द मिनिंग ऑफ ग्लिम्स. ओके, ग्लिम्सचा अर्थ होतोय टू सी समथिंग ऑर समवन फॉर अ व्हेरी शॉर्ट टाईम. याला आपण झलक असं म्हणतो किंवा ओझरतं दर्शन, थोड्याशा काळासाठी बघणं, त्याला आपण झलक म्हणतो किंवा ओझरतं दर्शन असतं, त्याचा अर्थ घेणार आहोत. द मॅन वॉज लेफ्ट फॉर डेड बिकॉज, जो व्यक्ती होता त्याला काय केलं तर मरणासाठी सोडून दिलं होतं. कारण आहे बघा, वेन द ॲस्ट्रॉलॉजर वॉज यंग, ज्यावेळेस ॲस्ट्रॉलॉजर हा तरुण होता, ही क्वारल विथ गुरुनायक, त्याचं काय झालं होतं तर त्याचा जो मित्र आहे गुरुनायक त्याच्यासोबत त्याचा वाद झाला होता किंवा भांडणं झाली होती. ही स्टॅब हिम विथ अ नाईफ, आणि त्याने त्याच्या पोटामध्ये चाकू खुपसला.
द ॲस्ट्रॉलॉजर थॉट दॅट ही हॅड किल्ड हिम. द ॲस्ट्रॉलॉजर जो ज्योतिष आहे त्याला वाटलं की त्यांनी त्याला मारून टाकलं आहे. ही वॉज फिअर्ड ऑफ इट, आणि तो त्याच्यामुळे घाबरून गेला होता. कोण? ॲस्ट्रॉलॉजर, ज्योतिषी. ही थॉट नो वन शुड नो इट. त्याला असं वाटलं की आता हे कोणालाही माहिती नाही. देअरफोर ही पुश्ड गुरु नायक इन द वेल. त्यामुळे तिने काय केलं तर गुरु नायकला काय केलं तर विहिरीमध्ये ढकलून दिलं. वेल म्हणजे विहीर. अँड लेफ्ट हिम फॉर डेड, आणि त्याला मरणासाठी तिथे सोडून दिलं. पुढचा प्रश्न आहे गेस द मिनिंग. तर त्यामध्ये आहे बघा पासर बाय. पासर बायला आपण म्हणतोय अ पर्सन हू हॅपन टू बी गोईंग पास्ट समथिंग इस्पेशली ऑन फूट. ओके, तर याचा अर्थ होतो की वाटसर किंवा रस्त्याने जाणारा. पिप. आता पिप म्हणजे टू पिप इन टू समथिंग कॉशियसली, म्हणजे काय तर डोकावणे. ओके, त्यानंतर आहे ओव्हरवेल्ड म्हणजे ओव्हरकम बाय समथिंग, भारावून जाणं किंवा मग भावनावश होणं. पुढचा जो आहे तो वर्ड आहे ग्रोन्ड. ग्रोन मीन्स काय तर मेड लो साऊंड ऑफ डिस्ट्रेस, ज्याला अर्थ होतो हळहळणे किंवा कणणे, दुःख व्यक्त करणे, अशा प्रकारे. त्यानंतर पुढचा प्रश्न व्हॉट वॉज द लोड ऑन द ॲस्ट्रॉलॉजर्स माइंड. म्हणजे ज्योतिषाच्या मनावर कशाचं ओझं होतं त्याचं वर्णन तुम्हाला करायचं आहे, ती माहिती तुम्हाला लिहायची आहे. लोड म्हणजे ओझं. द आन्सरमध्ये तुम्ही शकता बघा द ॲस्ट्रॉलॉजर ऑलवेज थॉट दॅट ही हॅड किल्ड अ मॅन देअरफॉर ही फेल्ट गिल्टी अबाउट धिस अँड ही रॅन अवे फ्रॉम हिज विलेज. जो ज्योतिषी होता, ॲस्ट्रॉलॉजर होता, त्याला नेहमी असं वाटायचं की त्यांनी काय केलं तर एका माणसाला मारलं आहे, त्यामुळे देअरफॉर ही फेल्ट गिल्टी, त्यामुळे त्याला वाईट वाटायचं अबाउट धिस, ही सर्व गोष्टीसाठी. अँड ही रॅन अवे फ्रॉम हिज विलेज, आणि त्यामुळे तो त्याच्या गावातून पळून गेला होता. द गिल्टी फिलिंग वॉज द लोड ऑन हिम. आणि ही जी की गिल्टी फिलिंग आहे तीच त्याच्यासाठी काय होतं तर एक त्याच्यावरचा तो एक लोड होता. ओके, गुन्हेगाराची भावना जी आहे, गुन्हेगारी असल्याची भावना जी आहे तीच त्याच्या डोक्यावरील एक वजन होतं. ओके, आता हे झाले मार्जिन क्वेश्चन्स. आता आपण याच्यानंतर वळत आहोत ब्रेन स्ट्रोमिंगकडे. आता ब्रेन स्ट्रोमिंग जे आहेत त्याचे आपण सर्व प्रश्न उत्तर आपण डिस्कस करणार आहोत. ओके, तर ब्रेन स्ट्रोमिंगमधील पहिला प्रश्न आहे जो उदाहरणादाखल दिलेला आहे बघा, तो म्हणजे काय तर द सायंटिफिक स्टडी ऑफ द युनिवर्स अँड द ऑब्जेक्ट्स इन इट इन्क्लुडिंग स्टार्स, प्लॅनेट्स, नेब्युलाज अँड गॅलेक्सीज. एक सायंटिफिक स्टडी, वैज्ञानिक अभ्यास ज्याला आपण म्हणतो कशाचा तर युनिवर्सचा, विश्वाचा. आणि कुठले कुठले ऑब्जेक्ट्स असतात यामध्ये तर स्टार्स, ओके, प्लॅनेट्स ग्रह ज्याला आपण म्हणतो, नेब्युलाज आणि गॅलेक्सीज म्हणजेच आकाशगंगा यांचा समावेश त्यामध्ये असतो. तर त्याला काय म्हणतात? ॲस्ट्रॉनॉमी असं म्हणतात. ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे काय तर खगोलशास्त्र. ओके, दुसरं आहे हे एक्झाम्पल होतं हां बुकमधले असलेलं. आता बाकीचे आन्सर तुम्हाला शोधायचे. तर दुसऱ्याचा आन्सर काय येईल? द स्टडी ऑफ द मुवमेंट्स ऑफ द प्लॅनेट्स, सन, मून अँड द स्टार्स इन द बिलीफ दॅट दीज मुवमेंट्स कॅन हॅव अन इन्फ्लुएन्स ऑन पीपल्स लाईफ. आता एक अभ्यास कशाचा तर प्लॅनेटच्या म्हणजे ग्रहांची जी की हालचाल होते, सूर्य असेल, चंद्र असेल त्यांची हालचाल असेल, स्टार्स असतील त्यांची हालचाल असेल, अशी एक बिलीफ, असा एक विश्वास, अशी समजूत की त्यांचे मुवमेंटने, त्यांच्या हालचालीने काय होतं तर माणसाच्या आयुष्यावर परिणाम होतो, जगण्यावर परिणाम होतो. तर ज्याचा अभ्यास ज्यामध्ये याचा अभ्यास केला जातो त्याला काय म्हणतात तर ॲस्ट्रॉलॉजी असं म्हणतात, म्हणजे ज्योतिषशास्त्र. ओके, त्यानंतर पुढचं आहे सी, प्रेडिक्शन ऑफ व्हॉट विल हॅपन इन द फ्युचर. भविष्यात काय घडेल याचं भविष्य काय करणं तर प्रेडिक्शन करणं. ओके, त्याला म्हणतात प्रोफेसी. ओके, प्रोफेसी म्हणजे काय तर भविष्यवाणी. डी, सायंटिफिक डिसिप्लिन्स दॅट स्टडीज मेंटल स्टेट्स अँड प्रोसेसेस अँड बिहेवियर इन ह्युमन अँड अदर ॲनिमल्स. एक सायंटिफिक डिसिप्लिन, वैज्ञानिक असं डिसिप्लिन ज्याचा अभ्यास केला जातो ज्यामध्ये अभ्यास केला जातो कशाचा तर मेंटल स्टेटचा, मानवी मनाचा, ते प्रोसेसेसचा आणि वर्तनाचा अभ्यास केला जातो ह्युमनच्या किंवा प्राण्याच्या. त्याला काय म्हणतात सायकोलॉजी, त्याला मानसशास्त्र असं म्हणतात. हे त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. पुढचा प्रश्न आहे इन द स्टोरी वी आर टोल्ड दॅट द टाउन हॉल पार्क वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज फॉर अन ॲस्ट्रॉलॉजर टू बिल्ड हिज बिझनेस. जसं आपण या स्टोरीमध्ये बघितलेलं आहे की टाउन हॉल हा जो भाग होता, ओके, टाउन हॉलचा जो भाग होता तो कसा होता तर एक रिमार्केबल प्लेस, म्हणजे खास अशी ती जागा होती. कशासाठी तर ज्योतिषाला आपला धंदा करण्यासाठी. अनेक प्रकारे असे मौक्याची ती जागा होती ज्योतिषासाठी. कुठला? टाउन हॉल पार्क. लिस्ट द एक्सेप्शनल क्वालिटीज ऑफ द प्लेस. आणि त्या जागेची तुम्हाला काही खास वैशिष्ट्ये उत्तरातून शोधून लिहायची आहेत. ओके, तर अ सर्जिकल क्राऊड म्हणजे काय तर सर्जिकल म्हणजे काय तर उसळलेली गर्दी. सर्जिकल क्राऊड म्हणजे उसळलेली गर्दी किंवा लुटणारी गर्दी, खूप अशी गर्दी. अ व्हरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स, वेगवेगळ्या प्रकारचे व्यापार आणि व्यवसाय चालायचे.
अँड ऑक्शनर ऑफ चीफ क्लोथ, ऑक्शनर म्हणजे काय तर लिलाव करणारे, म्हणजे कमी किमतीमध्ये कपड्याचा लिलाव करणारे तिथे होते. शॉटिंग वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट, आणि तळलेले जे काही ग्राउंड आहेत शेंगदाणे आहेत किंवा आपण त्याला काय म्हणतो तर त्या शेंगा असतील, तो ओरडणारा तो वेंडर व्यापारी. त्यानंतर आहे वेंडर म्हणजे विक्रेता. ओके. शॉप्स डिड नॉट हॅव द बेनिफिट ऑफ म्युन्सिपल लाईटनिंग, असे काही घरं, असे काही दुकानं की जिथे काय नाही तर म्युन्सिपल लाईटनिंग अवेलेबल नाही. द प्लेस वॉज लिट अप बाय शॉप लाईट्स, आणि अशी जागा की जिथे शॉपमध्ये असले लाईट असतील त्याने काय असायची तर ते दुकानं प्रकाशमान व्हायच्या. मॅजिशियन तिथे बसलेला असायचं, त्यामुळे एक एक्सेप्शनल क्वालिटीज आहेत त्या जागेच्या. तिसरा प्रश्न आहे द ॲस्ट्रोलॉजर नेवर ओपन हिज माउथ टिल द अदर हॅड स्पोकन फॉर ॲटलिस्ट 10 मिनिट्स. जो ॲस्ट्रोलॉजर होता तो काय करायचा नाही, कमीत कमी 10 मिनटं त्याच्या तोंडातून कुठला शब्द काढत नव्हता. ओके. नियर अबाउट 10 मिनटं तो त्याच्या तोंडातून कुठल्या प्रकारचे शब्द तो काढत नव्हता 10 मिनटासाठी. डिस्कस द रिझन बिहाइंड दिस ॲक्ट, आणि हे न बोलण्याचं काय कारण आहे. ओके. हे तुम्हाला सांगायचं आहे. आन्सरमध्ये देऊ शकता बघा. ही इज गुड ॲट रीडिंग द पीपल, तो खूप हुशार होता माणसं ओळखण्यासाठी किंवा वाचण्यासाठी. द इन्फॉर्मेशन गिवन बाय पीपल प्रोव्हाइडेड हिम इनफ स्टफ फॉर अ डझन आन्सर्स अँड ॲडवायसेस, आणि जी इन्फॉर्मेशन त्याला माणसाकडून मिळत होती ती इनफ स्टफ म्हणजे अशी पुरेशी ती सामग्री होती की ज्याच्या थ्रू तो काय करू शकतो तर डझन्स अशा प्रश्नाची उत्तरं देऊ शकतो किंवा मग सल्ले तो देऊ शकत होता त्या माहिती ऐकल्यामुळे फक्त. ही गॉट अ चान्स टू ॲनालाइज द ट्रबल्स ऑफ हिज कस्टमर, आणि यामुळे त्याला चान्स मिळायचा, संधी मिळायची की अडचण काय आहे कस्टमरची ती त्याला समजून जात होती, त्याच्या अडचणी काय आहेत हे ॲनालाइज करायला, त्याचं परीक्षण करायला त्याला वेळ मिळत होता. ही वर्क ऑन द पॉलिसी दोज हू हिअर अ लॉट लर्न अ लॉट, त्याच्याकडे काम करायची तिची एक पद्धत होती, ती म्हणजे काय तर दोज हू हिअर अ लॉट, जे लोक जास्त ऐकतात दे लर्न अ लॉट, ते खूप जास्त शिकतात. ही गॉट अ वे टू विन द कॉन्फिडन्स ऑफ द कस्टमर, आणि ही गॉट अ वे टू विन द कॉन्फिडन्स ऑफ द कस्टमर, आणि त्याला वेळ मिळायचा की त्याच्यामुळे तो कस्टमरचं ग्राहकाचं काय करू शकेल तर मन जिंकू शकेल किंवा मग आत्मविश्वास जिंकू शकेल यासाठी. पुढचा आता प्रश्न, त्यानंतर पुढचा पॉईंट त्यामध्येच तुम्ही घेऊ शकता. ही गॉट इनफ टाईम फॉर सर्चिंग आन्सर्स अँड गिव्हिंग ॲडवायसेस, आणि त्याला पूर्णतः वेळ मिळायचा कशासाठी तर उत्तरं शोधण्यासाठी आणि सल्ले देण्यासाठी. A2 मधील पहिला प्रश्न आहे बघा. द टॅक्टिक्स यूज बाय द ॲस्ट्रोलॉजर टू अर्न हिज वेजेस आर. टॅक्टिक्स म्हणजे कुठे डावपेज जो आहे ॲस्ट्रोलॉजर हा आखत होता त्याची वेजेस म्हणजे कशासाठी तर टू अर्न हिज वेजेस आर, म्हणजे त्याची कमाई करण्यासाठी कुठल्या प्रकारच्या डावपेज तो आखायचा ज्योतिषी ॲस्ट्रोलॉजर. तर यामध्ये तुम्ही लिहू शकता बघा पहिला पॉईंट ॲनालिसिस ऑफ ह्युमन ट्रबल्स, जे की मानवाच्या जे काही अडचणी आहेत त्याला ॲनालाइज करणं, त्याचं परीक्षण करणं. अ गुड प्रेझन्स ऑफ माइंड, योग्य असं वेळेवरच माइंडचा वापर करणं. एक्सपिरियन्स, त्याचा अनुभवाचा वापर करणं. आणि परसेप्शन, आकलन करणं, या गोष्टी तो करायचा. यूज ऑफ इक्विपमेंट अँड श्रेवडनेस, आता श्रेवडनेसचा अर्थ होतोय चातुर्य. इक्विपमेंट, त्याच्याकडे असलेले इक्विपमेंटचा वापर करायचा आणि त्याच्याकडे असलेले चातुर्य आहे त्याचा तो वापर करायचा. कमेंट ऑन द कस्टमर्स नेचर, जे काही कस्टमर आहेत ग्राहक त्यांच्या नेचरवर तो कमेंट करायचा, स्वभावावर, अफेअर्सवर म्हणजे त्यांच्या अडचणींवर, एफर्ट्स त्यांच्या प्रयत्नांवर आणि त्यांच्या नशिबावर, फेटवर तो कमेंट करायचा, स्वतःचे मत द्यायचा. क्रिएशन ऑफ फिअर इन द माइंड ऑफ द कस्टमर, कस्टमरच्या माइंडमध्ये एक भीती निर्माण करण्याचं काम करत होतं. यूज ऑफ जनरल स्टेटमेंट्स टू इंडियर द कस्टमर्स अँड विन देअर हार्ट, आणि काय करायचं अशा स्टेटमेंट तो द्यायचा जे लोकांना आवडायचे, प्रिय वाटायचे अशा प्रकारचे, आणि त्यातून तो काय करायचा तर ग्राहकांचं मन जिंकत होता. पुढचा प्रश्न आहे an astrologer's appearance helped to create an impression on his clients. Complete the following. आता जो ॲस्ट्रोलॉजरचा जो ॲपिअरन्स होतो म्हणजे देखावा होता किंवा मग जो जसं प्रकारचं परिधान करायचा त्याची आणखी मदत व्हायची कशासाठी तर त्याच्यामुळे त्या क्लायंटवर, ग्राहकावर काय व्हायचं तर एक इम्प्रेशन पडत होतं. तर काय इम्प्रेशन पडायचं तर पहिली गोष्ट काय असते त्याचे कशा प्रकारचं गेटअप होतायचं त्याबद्दल लिहायचं आहे. द टर्बन ऑन हिज हेड, त्याच्या डोक्यावरती टर्बन असायची, टोपी. सॅक्रिड ॲश अँड वर्मिलियन ऑन हिज फोरहेड, सॅक्रिड ॲश म्हणजे दैवी अशी प्रकारची राख, आणि वर्मिलियन ऑन हिज फोरहेड, वर्मिलियन म्हणजे शेंदूर त्याच्या डोक्यावर फासलेलं असायचं. डार्क विस्कर्स कवरिंग हिज फेस, आणि डार्क विस्कर म्हणजे मिसेसचे केस असे डार्क असायचे जे पूर्ण तोंडाला त्याचे कवर करायचे. स्पार्कलिंग आईज हॅव्हिंग ग्लीम, आणि डोळ्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची चमक असायची ज्यामुळे ते याच्यामुळे सुद्धा लोक काय व्हायचे तर त्यांच्यामध्ये पण आशा निर्माण व्हायची आणि ते त्याच्याकडे जात होते.
आणि अशामुळे त्याचा फायदा होत होता, त्याला कस्टमर त्याच्याकडे यायचे. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड चूज द करेक्ट वन. आता काही सेंटेन्सेस दिले, त्यातील एक योग्य अशा प्रकारचं तुम्हाला ओळखायचं आहे. तर ए, द ॲस्ट्रॉलॉजर सेज दॅट इफ नायक लिव्स हिज विलेज अगेन ही वुड. ॲस्ट्रॉलॉजरने त्या नायकला सांगितलं की जर तू तुझं गाव पुन्हा सोडलंस तर काय होईल त्याच्यासोबत. तर हे 4 ऑप्शन दिले, त्यापैकी योग्य उत्तर जे आहे ते फेस डेंजर, म्हणजे अडचणींना त्याला सामना करावा लागेल. बी, अकॉर्डिंग टू द नॅरेटर द ॲस्ट्रॉलॉजर्स सक्सेस इन हिज प्रोफेशन इज प्रायमरीली ड्यू टू. नॅरेटरच्या मतानुसार जो ॲस्ट्रॉलॉजर होता त्याचं सक्सेस, त्याचं यश होतं त्याच्या प्रोफेशनमध्ये, ते कशावर डिपेंड होतं. तर मुख्यतः त्याच्या प्रोफेशनमध्ये कशावर डिपेंड होतं. तर हिज अंडरस्टँडिंग ऑफ पीपल, त्याची जी काही लोकांना समजून घ्यायची पात्रता होती, त्याच्यामुळे त्याचं हे सगळं सक्सेस, ॲस्ट्रॉलॉजर सक्सेस, भविष्यकर्त्याचं सक्सेस डिपेंड होतं त्याच्या व्यवसायामध्ये. द स्टोरी सजेस्ट दॅट द ॲस्ट्रॉलॉजर कमेंट्स अँड ऑब्झर्वेशन प्लीज पीपल बाय. ही स्टोरी सांगते की ॲस्ट्रॉलॉजर जे कमेंट करायचा, जे स्टेटमेंट द्यायचा आणि ऑब्झर्वेशन करायचा, त्यामुळे लोक आनंदित व्हायचे. त्यामागचं कारण काय होतं. तर फ्लॅटर देम अँड सपोर्टिंग देअर ओन व्ह्यूज. आणि तो काय करायचा, त्यांची खोटी स्तुती करायचा लोकांची, आणि त्यांचे जे काही व्ह्यूज आहेत, त्यांचे जे काही विचार आहेत, त्याला तो काय करायचा, तर सपोर्ट करत होता. पुढचा आहे, गुरु नायक कन्सल्ट्स द ॲस्ट्रॉलॉजर बिकॉज ही वॉन्ट्स टू. ओके, गुरु नायक जो आहे त्यांनी काय केलं, तर भविष्य जो सांगणारा व्यक्ती आहे त्यासोबत कन्सल्ट केला, त्याशी चर्चा केली. कारण ही वॉन्ट्स टू, कारण त्याला काय करायचं होतं, तर गेट द आन्सर ऑफ स्पेसिफिक क्वेश्चन्स, काही स्पेसिफिक क्वेश्चनची आन्सर त्याला घ्यायची होती. गुरु नायक इज लुकिंग फॉर द मॅन हू ट्राईड टू किल हिम. गुरु नायक हा व्यक्ती होता की असा व्यक्ती होता की काय करत होता, तर तो त्याला मारण्याचा प्रयत्न करत होता. कशासाठी, टू टेक रिवेंज, काय तर बदला घेण्यासाठी, म्हणजे ॲस्ट्रॉलॉजरला मारण्यासाठी तो आला होता. द ॲस्ट्रॉलॉजर्स रिमार्क मेक्स गुरु नायक फील ऑल द फॉलोइंग एक्सेप्ट. जे काही ॲस्ट्रॉलॉजरने रिमार्क्स दिले गुरु नायकबद्दल, फील ऑल ऑफ द फॉलोइंग एक्सेप्ट, कुठली गोष्ट खालीपैकी नव्हती तर ती म्हणजे सस्पिशन. ओके, त्यानंतर रिॲक्शन्स ऑफ द ॲस्ट्रॉलॉजर्स वाईफ टू हिज न्यू सजेस्ट दॅट शी. ॲस्ट्रॉलॉजर जो भविष्य सांगणारा व्यक्ती आहे, त्याच्या वाईफचं जे रिॲक्शन होतं त्याच्या न्यूजमधून, ते काय सांगत होतं की शी वॉज अनवेअर ऑफ हिज पास्ट. ती त्याच्या पास्टबद्दल कशी तर अनवेअर, म्हणजे त्याला त्याच्या भूतकाळाबद्दल काही माहिती नव्हतं, हे आपलं समजतं. 4था प्रश्न आहे बघा, रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड फाइंड आउट ट्रू अँड फॉल्स स्टेटमेंट्स सेंटेन्सेस, करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस. खाली काही सेंटेन्सेस दिले, त्यात चूक किंवा ओळखायचं आहे, आणि चूक असेल तर त्याला करेक्ट करून तुम्हाला लिहायचं आहे. तर पहिला आहे बघा, द ॲस्ट्रॉलॉजर गेव अ करेक्ट प्रेडिक्शन टू द क्लायंट अबाउट हिज पास्ट दॅट ही वॉज स्टॅब्ड, थ्रोन इन टू अ वेल अँड लेफ्ट फॉर डेड. जे ॲस्ट्रॉलॉजर ज्योतिषाने काय सांगितलं, त्याचा जो क्लायंट होता, ग्राहक होता, त्याला सांगितलं, योग्य असं प्रेडिक्शन सांगितलं की त्याला कशा प्रकारे भूतकाळामध्ये त्याच्या पोटामध्ये सुरा खोपसला गेला आणि त्याला विहिरीत ढकलून देण्यात आलं, आणि कशासाठी तर मरण्यासाठी. हे सत्य सेंटेन्स आहे, ट्रू असा आन्सर येईल. वेन द ॲस्ट्रॉलॉजर केम टू नो दॅट द मॅन हुम ही किल्ड इज अलाइव्ह ही फेल्ड दॅट ही वॉज रिलीव्ड ऑफ हिज गिल्ट. जेव्हा ॲस्ट्रॉलॉजर केम टू नो, जेव्हा ॲस्ट्रॉलॉजरला कळालं की समजलं की ज्या व्यक्तीचा त्याने खून केला आहे असं त्याला वाटत होतं, तो अजूनसुद्धा कसा आहे तर जिवंत आहे. दॅट ही वॉज रिलीव्ड ऑफ हिज गिल्ट, त्यामुळे त्याला कसं झालं तर रिलीव्ह झालं त्याच्या गिल्टपासून. ओके, तर हे पण सत्य आहे, म्हणजे गुन्हेगार असल्यास त्याला वाटत होतं, त्यातून तो मुक्त झाला. सी, द ॲस्ट्रॉलॉजर ट्राय टू बॅक आउट ऑफ द डील अँड टॉक अबाउट क्लायंट्स पास्ट. जो ॲस्ट्रॉलॉजर होता, ट्राईड बॅक आउट द डील अँड टॉक अबाउट क्लायंट्स पास्ट, त्यांनी काय केलं तर डील वापस घेतली आणि त्याच्या भूतकाळाबद्दल तो बोलायला लागला. हे चूक आहे बघा, याच्यामागचं करेक्ट आन्सर असणार आहे. द ॲस्ट्रॉलॉजर डिमांडेड मोर मनी टू टेल अबाउट द क्लायंट्स पास्ट. ॲस्ट्रॉलॉजर आहे त्यांनी जास्त पैशाची मागणी केली त्याचं भूतकाळ सांगण्यासाठी. कोणाकडे? त्या ग्राहकाकडे. द ॲस्ट्रॉलॉजर रेस्क्यूड हिमसेल्फ फ्रॉम गुरु नायक्स रिव्हेंज. जो ॲस्ट्रॉलॉजर होता रेस्क्यूड हिमसेल्फ, त्यांनी स्वतःला वाचवलं होतं कशापासून तर गुरु नायकच्या रिव्हेंजपासून, म्हणजे बदल्यापासून. सत्य आहे, ट्रू. The moral of the story is that we must be responsible about what we have done and should not run away from our mistakes. आणि या स्टोरीपासून आपल्याला शिकायला मिळतं की we must be responsible about what we have done. जे आपण केलं आहे त्यासाठी आपण काय असलं पाहिजे तर रिस्पॉन्सिबल असलं पाहिजेत, आणि should not run away from our mistakes, आणि आपल्या चुकांपासून आपण पळून जायला
नको. निश्चित प्रकारे हे सुद्धा सत्य आहे, म्हणजे ट्रू. तुम्ही असा आन्सर लिहिणार आहात. 5वा प्रश्न आहे, द ॲस्ट्रोलॉजर हॅज चेंज हिज ॲपिअरन्स अँड हिज पर्सोना. ॲपिअरन्स म्हणजे पेहराव आणि पर्सोना म्हणजे व्यक्तिमत्व. ओके, तर ॲस्ट्रोलॉजरने काय केलं, ते पूर्णतः चेंज केलं होतं त्याचा पेहराव आणि व्यक्तिमत्व. वेन ही अराइव्ड इन द सिटी, ज्यावेळेस तो शहरामध्ये आला. गिव्ह स्पेसिफिक रिझन, काही महत्त्वाची अशी कारणं तिथे तुम्हाला सांगायची आहेत. आन्सर तुम्ही लिहू शकता बघा. वेन ॲस्ट्रोलॉजर वॉज अ सिली यंगस्टर, ज्यावेळेस तो मूर्ख असा तरुण होता. ही क्वारल्ड विथ गुरु नायक, तो काय केलं, त्यांनी काय केलं तर गुरु नायकसोबत भांडणं केलेत. अँड ट्राय टू किल हिम इन रॉथ, आणि रागामध्ये क्रोधामध्ये त्यांनी काय केलं तर गुरु नायकला मारण्याचा प्रयत्न केला. ही थॉट दॅट ही हॅड मर्डर्ड गुरु नायक, त्यांनी विचार केला की ही हॅड मर्डर गुरु नायक, त्यांनी काय केलं तर गुरु नायकला मारून टाकलं आहे. त्याला असं वाटलं. सो ही लेफ्ट द विलेज अँड सेटल इन द डिस्टन्स सिटी वेअर नो वन वॉज फॅमिलियर विथ हिम, आणि त्यामुळे त्यांनी काय केलं तर गाव सोडलं आणि एक दूरची जी शहर आहे तिथे जाऊन तो काय झाला तर स्थायिक झाला, जिथे त्याला कोणी ओळखत नव्हतं. ही चेंज हिज अटायर, त्यांनी काय केलं त्याचा पोशाख चेंज केला. अटायर म्हणजे पोशाख बदलला. अँड ऑल्सो चेंज द कम्प्लीट ॲपिअरन्स, आणि त्याचा पूर्ण पहिराव जो आहे ॲपिअरन्स आहे ते पूर्णतः चेंज केलं. पर्सोना म्हणजे व्यक्तिमत्व सुद्धा बदललं. सो दॅट नो वन कुड रेकग्नाइज हिम, त्यामुळे त्याला कोणी ओळखू शकत नव्हतं. अँड हिज ऑफेन्स ऑफ किलिंग गुरु नायक वुड नॉट बी रिव्हील, आणि त्यांनी जो गुन्हा केलेला आहे असं त्याला वाटत होतं की त्यांनी गुरु नायकला मारलेला आहे, तो काय होणार नाही, उघड होणार नव्हता या सर्वांमुळे. ओके, पुढचा प्रश्न आहे, द डार्कनेस लोड दॅट वॉज इनसाइड द ॲस्ट्रोलॉजर हॅज डिसअपियर्ड. ज्योतिषाच्या मनावर असलेलं जो काही अंधकारमय दडपणचं ओझं होतं ते नाहीसं झालं. थ्रू दिस सेंटेन्स, या सेंटेन्समधून, या वाक्यातून एक्सप्लेन द सिग्निफिकन्स ऑफ द टायटल द ॲन ॲस्ट्रोलॉजर डे. यातून तुम्हाला काय करायचं, एक्सप्लेन करायचं आहे की जे टायटल आहे ॲन ॲस्ट्रोलॉजर डे हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे, त्याचं महत्त्व तुम्हाला सांगायचं आहे या लाईनच्या आधारे. तर असं तुम्ही लिहू शकता बघा. An astrologer was living under the burden of thought that he had the blood of man on his hands all those days. जो ॲस्ट्रोलॉजर होता तो कसं जगत होता तर त्याला असं वाटायचं की एका दडपणात तो जगायचा. ओके, त्याला असं वाटायचं की त्याचे जे हात आहेत ते कसे तर रक्ताने भरलेले कोणाच्या तरी खुनाच्या. बट वन डे, परंतु एक दिवशी, ही सॉ अ स्ट्रेंजर बिफोर हिम, त्याने एक अनोळखी व्यक्ती त्याच्यासमोर बसलेला बघितला. ही आयडेंटिफाईड गुरु नायक, आणि त्याने ओळखलं की तो समोरचा व्यक्ती जो आहे तो गुरु नायक आहे. वेन ही सॉ गुरु नायक वॉज अलाइव्ह, जेव्हा त्याने बघितलं की गुरु नायक कसा आहे तर जिवंत आहे. ही बिकेम टेन्शन फ्री, आणि तो त्यातून काय झाला तर टेन्शन फ्री झाला, म्हणजे त्याच्यावरचं दडपण आहे ते निघून गेलं. द डे ऑन विच ही वॉज रिलीव्ड फ्रॉम दॅट लोड, आणि त्या दिवशीपासून त्याची काय झाली तर या सर्व लोड बसून, या सर्व ओझ्यातून सुटका झाली. वॉज अ स्पेशल डे फॉर हिम, आणि तो त्याच्यासाठी एक महत्त्वाचा दिवस होता. सो दॅट डे इज कॉल्ड ॲन ॲस्ट्रोलॉजर्स डे, त्यामुळेच त्या दिवसाला काय म्हटलं जातं तर एका ज्योतिषाचा दिवस, ॲन ॲस्ट्रोलॉजर डे असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे, द ॲस्ट्रोलॉजर फील्स रिलीव्ड दॅट गुरु इज नॉट डेड. ॲस्ट्रोलॉजरला कसं वाटलं, सुटका झाल्यासारखं वाटलं जेव्हा त्याला कळालं की गुरु इज नॉट डेड, गुरु काय झालेलं नाही, मेला नाहीये. ॲज इट रिलीव्स अ ग्रेट बर्डन फ्रॉम हिम, आणि त्याच्या जे डोक्यावरचं जे ओझं होतं ते आधी इथून काय झालं होतं तर कमी झालं होतं. क्रिटिकली जस्टिफाय द स्टेटमेंट अँड एक्सप्लेन इट, एक क्रिटिकली जस्टिफाय तुम्हाला करायचं आहे हे स्टेटमेंट आणि एक्सप्लेन करायचं आहे. आन्सर मग तुम्ही लिहू शकता बघा. An astrologer was living under the load of thought that he had murdered गुरु नायक. ॲस्ट्रोलॉजर कसं जगत होता, त्याला असं वाटायचं की त्यांनी काय केलं तर एका व्यक्तीचा म्हणजे गुरु नायकचा काय केलं तर खून केला आहे. या सगळ्या टेन्शनमध्ये तो जगत होता, या ओझ्याखाली तो जगत होता. सो ही फेल्ड गिल्टी, त्यामुळे त्याला गुन्हेगार असल्यासारखं वाटायचं. बट वन डे, परंतु एक दिवशी, व्हेन ही सॉ गुरु नायक बिफोर हिम अलाइव्ह, ज्यावेळेस त्याने बघितलं की त्याच्यासमोर असलेला उभा असलेला व्यक्ती तो कोण आहे तर गुरु नायक आहे आणि तो जिवंत आहे. ही फेल्ड रिलीव्ड फ्रॉम द बर्डन ऑफ दॅट थॉट दॅट मीन्ट ही वॉज नॉट डेड. त्यावेळेस त्याच्यावरचं असलेलं जे ओझं आहे त्यातून तो मुक्त झाला आणि त्याला कळालं की ही वॉज नॉट डेड, तो मेलेला नव्हता. अशा प्रकारे त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. 18 प्रश्न आहे, द ॲस्ट्रोलॉजर विन्स गेट्स द सिम्पॅथी ऑफ क्रिटिसिझम. सिम्पॅथी म्हणजे सहानुभूती, ज्याच्यावर जी टीका व्हायची त्यातून त्याला सहानुभूती मिळते. कशापासून तर रीडरपासून, शेवटी वाचकापासून. एक्सप्रेस युअर ओपिनियन विथ द सपोर्ट ऑफ द मेन स्टोरी. तुम्हाला काय करायचं, स्वतःचं मत मांडायचं आहे स्टोरीचा सपोर्ट घेऊन. आन्सर तुम्ही लिहू शकता बघा. द ॲस्ट्रोलॉजर गेट द सिम्पॅथी ऑफ रीडर्स बिकॉज ही वॉज गिल्टी ऑफ हिज डीड अँड वॉन्टेड टू गेट अवे फ्रॉम इट. जो ॲस्ट्रोलॉजर होता, ज्योतिषी, त्याला शेवटी काय मिळते तर वाचकाकडून सहानुभूती मिळते. कारण ही वॉज गिल्टी, तो कसा होता, अपराधी होता, दोषी होता, फॉर हिज डीड,
त्याने जे कृत्य केले त्यासाठी, आणि वॉन्टेड टू गेट अवे फ्रॉम इट, आणि त्याला त्याच्यापासून दूर पळून जावं असं वाटत होतं. हिज स्मार्टनेस अँड द ट्रिक ऑफ हिज ट्रेड हॅड सेव्ड हिम फ्रॉम हिज पास्ट क्राईम. त्याचं जे स्मार्टनेस आहे, हुशारी आहे, चलाकी आहे, ट्रिक आहे, त्याच्याकडे जी युक्ती आहेत ते काय करत होते तर त्याला हिज ट्रेड हॅड सेव्ड हिम फ्रॉम हिज पास्ट क्राईम, त्यांनी जे भूतकाळात कृत्य केले त्यापासून तो तिथून वाचत होतं त्याच्या स्मार्टनेसमुळं, चलाकीमुळं, त्याच्या कृत्यांमुळं, ट्रिक्समुळं. ही हॅड ॲक्सेप्टेड हिज मिस्टेक अँड ऑलरेडी स्टार्टेड लिव्हिंग अ न्यू लाईफ. त्यांनी काय केलं, त्यांनी काय केलं होतं, त्याच्या जी चुका आहेत त्यांनी ॲक्सेप्ट केल्या होत्या आणि ऑलरेडी त्यांनी नवीन लाईफ जगायला सुरुवात केली होती. ॲक्सेप्टन्स ऑफ मिस्टेक इज ग्रेट क्वालिटी विच इज डिफिकल्ट टू फाइंड. मान्य करणे ही काहीतरी आपल्या चुका मान्य करणे ही काय मोठी गोष्ट आहे, एक महत्त्वाची क्वालिटी आहे, गुण आहे, आणि विच इज डिफिकल्ट टू फाइंड, आणि खूप कमी वेळ बघायला मिळतं. हिज परसेप्शन प्रेझेन्स ऑफ माइंड, त्याचं जे आकलन, समज असेल, पर्सेप्शन ऑफ माइंड म्हणजे माइंड काय सांगते, माइंडची समज, मनाची स्थिती, सेल्फ कॉन्फिडन्स, स्वतःवर असलेला आत्मविश्वास, आणि श्रेवडनेस, चातुर्य, हेल्प हिम टू ओव्हरकम द प्रॉब्लेम. याच्यातून त्याला फायदा झाला काय करण्यासाठी तर असलेल्या अडचणींना ओव्हरकम करण्यासाठी. ही हॅड लर्न अ लेसन, हेन्स द ॲस्ट्रॉलॉजर गॉट सिम्पॅथी फ्रॉम द रीडर. आणि यातून त्याला शिकायला मिळालं एक लेसन, तो म्हणजे काय तर ॲस्ट्रॉलॉजर गॉट सिम्पॅथी फ्रॉम द रीडर. ॲस्ट्रॉलॉजरला काय मिळालं तर सिम्पॅथी, सहानुभूती मिळाली कोणाकडून, रीडर्सकडून म्हणजे वाचकांकडून. 9 प्रश्न आहे, इफ वी हॅव टू इरॅडिएट सुपरटिशन्स, जर आपल्याला काय करायचं आहे, सुपरटिशनचं म्हणजे अंधविश्वासाचं काय करायचं, समूळ उच्चाटन करायचं आहे. ऑर अदर इल प्रॅक्टिसेस, किंवा मग अशा वेगळ्या प्रकारच्या आणखीन काही इल प्रॅक्टिसेस असतील, त्यांना काही चुकीच्या समजुती असतील आपल्या समाजातील, त्यांना जर काय करायचं असेल तर समूळपणे काढून टाकायचं असेल तर व्हॉट स्टेप्स वूड यू लाईक टू सजेस्ट. तर तुम्ही कुठल्या प्रकारच्या काय करणार तर कुठल्या प्रकारच्या स्टेप्स तुम्ही काय करणार तर इथे सजेस्ट करणार आहात. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, आय वुड लाईक टू सजेस्ट द फॉलोइंग स्टेप्स फॉर इरॅडिकेशन द सुपरटिशन्स अँड अदर इल प्रॅक्टिसेस फ्रॉम आवर सोसायटी. मला काही खाली दिलेल्या स्टेप्स आहेत, पायऱ्या ते मला सजेस्ट करायच्या आहेत, ज्यातून काय होऊ शकतं तर अंधश्रद्धेचं काय होऊ शकतं तर निर्मूलन होऊ शकतं. काही इल प्रॅक्टिसेस की अशा वाईट अशा ज्या काही प्रथा परंपरा आहेत त्याचं पण समाजापासून दूर जाऊ शकतात. त्यामधील पहिलं आहे माझं सजेशन, ते म्हणजे काय तर टू मेक द पीपल अवेअर ऑफ द थिंग्स विच आर गुड अँड विच आर बॅड फॉर अवर डेव्हलपमेंट. लोकांना काय करणं गरजेचं आहे, सांगणं गरजेचं आहे की कुठल्या गोष्टी चांगल्या आहेत आणि कुठल्या गोष्टी वाईट आहेत आपल्या डेव्हलपमेंटसाठी, अँड ऑल्सो फॉर द डेव्हलपमेंट ऑफ आवर सोसायटी, आणि आपल्या समाजाच्या विकासासाठी सुद्धा त्या कशा चांगल्या आहेत आणि किती वाईट आहेत हे आपण समजून सांगणं आवश्यक आहे किंवा लोकांना त्याबद्दल जागृत करणं गरजेचं आहे. बी, टू टेल देम अबाउट द इल इफेक्ट्स ऑफ सुपरटिशन्स ऑन अवर हेल्थ, आणि त्यांना सांगावं लागेल की हे जे काही वाईट परिणाम काय होतात या अंधश्रद्धेच्या आपल्या हेल्थवरती सुद्धा सांगणं गरजेचं आहे. टू ट्राय टू डेव्हलप द सायंटिफिक व्ह्यूज ऑफ द पीपल, टू ट्राय टू डेव्हलप अ सायंटिफिक व्ह्यूज, एक सायंटिफिक वैज्ञानिक दृष्टिकोन हा निर्माण करावा लागेल लोकांमध्ये. टू मेक देम अवेअर हाऊ कॉमन पर्सन्स आर डिसिव्ड अंडर द नेम्स ऑफ ब्लाइंड बिलीव्स बाय सम सो कॉल्ड साधूज. लोकांना जागरूक करावं लागेल की हाऊ कॉमन पर्सन्स आर डिसिव्ड, कसे सर्वसाधारण लोक हे फसले जातात खोट्या विश्वासामुळे, म्हणजे एकदम डोळे झाकून कोणावर विश्वास ठेवतात, जसे की काही सो कॉल्ड साधूज असतात त्यांच्यावर तुम्ही अशी भरोसा ठेवतायत डोळे झाकून, त्यामुळे तुम्ही कसे फसले जातात हे लोकांना सांगणं गरजेचं आहे, त्याबद्दल लोकांना अवेअर करणं गरजेचं आहे. टू टेल द पीपल नॉट टू बिलीव्ह इन अननोन पर्सन हू कम टू युअर डोर स्टेप अँड आस्क यू टू मेक डबल द मनी ऑर ऑर्नामेंट्स. अशा लोकांवर आपण विश्वास ठेवला नाही पाहिजे की जे लोक तुम्हाला सांगतात तुमच्या घरापाशी येऊन की तुमचे पैसे मी डबल करून देतो किंवा मग तुमची जी ऑर्नामेंट्स आहेत ते तुम्हाला मी डबल करून देतो, अशा लोकांवर विश्वास ठेवता कामा नाही. टू टेक द हेल्प ऑफ द ऑर्गनायझेशन हू आर वर्किंग इन द फील्ड ऑफ इरॅडिकेशन ऑफ सुपरटिशन्स. आपण काय केलं पाहिजे तर असं ऑर्गनायझेशन जे काय करतंय, मदत करतंय ही सुपरटिशन अंधश्रद्धा या गोष्टीला निर्मूलन करण्यासाठी त्यांची आपण मदत केली पाहिजेत. These organizations will arrange programs to show the ill practices impacts of superstition. आणि हे जे ऑर्गनायझेशन असतात ते काय करतात तर प्रोग्राम्स ऑर्गनाईज करतात आणि इम्पॅक्ट सांगतात, ते वाईट परिणाम सांगतात कशाचे तर अंधश्रद्धेचे. तर त्या ऑर्गनायझेशनला आपण मदत केली पाहिजे. टू ट्राय टू डेव्हलप सायंटिफिक थिंकिंग विदिन कॉमन पीपल थ्रू प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सेस. आणि लोकांमध्ये एक वैज्ञानिक दृष्टिकोन आपण जागा केला पाहिजेत, कशा थ्रू तर प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सेस, म्हणजे जे काही खरे प्रॅक्टिकल असे जे काही अनुभव आहेत त्यातून आपण या गोष्टी केल्या पाहिजेत. 10वा प्रश्न आहे, इन द स्टोरी अन ॲस्ट्रॉलॉजर हॅज अ ग्रेट लिसनिंग पॉवर.
या स्टोरीमध्ये आपल्याला दिसतं की ॲस्ट्रोलॉजरकडे एक खास पॉवर आहे, ती म्हणजे काय तर ऐकून घेण्याची. लिसनिंग हेल्प्स इन डेव्हलपिंग गुड रिलेशन्स विथ पीपल. ऐकण्यामुळे काय होऊ शकतं तर लोकांसोबत चांगल्या प्रकारचे संबंध प्रस्थापित होतात. एक्सप्रेस युअर ओपिनियन, तुमचं मत तुम्हाला याच्यावर काय करायचं तर द्यायचं आहे. आन्सर यस, लिसनिंग हेल्प्स इन डेव्हलपिंग गुड रिलेशन्स विथ पीपल. होय, ऐकण्याच्या कौशल्यामुळे काय होतं तर चांगल्या प्रकारचे संबंध हे इतरांसोबत किंवा लोकांसोबत प्रस्थापित होतात. पहिली गोष्ट, इफ यू लिसन केअरफुली टू वॉट द पर्सन बिफोर अस टेलिंग ही शी विल रिस्पेक्ट अस. जर आपण काय केलं, कोणाचं काळजीपूर्वक ऐकलं एखाद्या व्यक्तीचा जो आपल्या समोर आहे, तर तो आपली काय करतो तर सन्मान करतो. इफ वी लिसन टू समवन अगॉनी वी कॅन कन्सोल हिम और हर. इट हेल्प अस टू बिल्ड गुड रिलेशनशिप. जर आपण कोणाची अडचणी समजून घेतल्यात आणि आपण त्याला जर काय केलं कन्सोल केलं, त्याचं आपण काय केलं सहानुभूती आपण त्याला दाखवली, ओके, तर काय होतं यातून चांगल्या प्रकारचे रिलेशन्स डेव्हलप होतात. लिसनिंग ऑल्सो हेल्प्स अस टू सॉर्ट आउट द मिसअंडरस्टँडिंग. ऐकण्यामुळे सुद्धा आपल्याला काय मदत होते तर आपण काय करू शकतो मिसअंडरस्टँडिंगला दूर करू शकतो. ओके, लिसनिंग इज अ स्किल विच हेल्प्स वन टू कम्युनिकेट सक्सेसफुली. लिसनिंग अशी गोष्ट एक स्किल आहे, एक कला आहे, ज्यातून काय होतं तर आपलं कम्युनिकेट, आपले संवाद एका शब्दात तर सक्सेसफुल होत असतात किंवा सक्सेसफुल होण्यासाठी ते मदत करतात. इफ यू डोंट लिसन टू अदर्स अँड स्पीक टू द पीपल ऑल द टाइम. जर आपण बोलतच राहिलो आणि लोकांना आपण बोलूच दिलं नाही, दे गेट बोर्ड, ते कशा होतात तर कंटाळतात आणि ट्राय टू अवॉइड अस, आणि आपल्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात. विच अफेक्ट्स द रिलेशनशिप, आणि यातून आपल्या संबंधावर परिणाम होत असतो. शेवटचा पॉईंट आपण घेतोय तो म्हणजे काय, अ गुड लिसनर इज ऑलवेज अलर्ट अँड कॅन जज थिंग्स इन द करेक्ट पर्स्पेक्टिव्ह. जे चांगले ऐकणारे असतात ते नेहमी तत्पर असतात, अलर्ट असतात, आणि ते लवकरली काय करतात जज करतात करेक्ट पर्स्पेक्टिव्ह बोलण्याचा समोरच्या व्यक्तीचा. सच अ पर्सन टेक्स प्रॉपर स्टेप्स टू मेंटेन रिलेशनशिप. एक चांगल्या प्रकारचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी ते अशी जे लोक आहेत ते काय करतात तर प्रॉपर स्टेप घेत असतात. A3चा पहिला प्रश्न बघा. इन द स्टोरी द फॉलोइंग कॅरेक्टर्स रिव्हील देअर क्वालिटीज थ्रू वर्ड्स अँड ॲक्शन. ओके, पिक आउट द वर्ड्स दॅट डिस्क्राईब देम फ्रॉम द बॉक्स अँड राईट इन ॲप्रोप्रिएट कॉलम. अंडरस्टँड. ज्योतिष असेल, गुरुनायक असेल किंवा ज्योतिषाची पत्नी असेल, यांच्याबद्दल काही वर्ण करणारे शब्द आहेत, ते तुम्हाला योग्य प्रकारे भरायचे. जसं ॲस्ट्रॉलॉजर गुरुनायक आणि ॲस्ट्रॉलॉजर्स वाईफ. आता ॲस्ट्रॉलॉजरसाठी शब्द बघा श्रेवड, गुरुनायकसाठी मॅनिप्युलेटिव्ह, ॲस्ट्रॉलॉजर्स वाईफसाठी केअरिंग. तर हे शब्द जे आहेत ते तुम्हाला प्रॉपरली भरायचे. आता याचे अर्थ तुम्हाला याच्यावर तुमच्या स्क्रीनवर दिसून जातील प्रत्येक शब्दाचा. मी आता रीड करतोय, नाहीतर व्हिडिओ खूप मोठा व्हायचा बघा. तर ॲस्ट्रॉलॉजरसाठी तुम्ही शब्द वापरू शकता क्लेवर, हुशार, स्मार्ट, चाणाक्ष, शार्प, इंट्युटिव्ह, मास्टिकल, कनिंग, मीन, ओर कॉन्फिडंट, क्वारलसम, प्रोटेक्टिव्ह. हे शब्द तुम्ही वापरू शकता कोणासाठी तर ॲस्ट्रॉलॉजरसाठी. त्यानंतर पुढे आहे बघा, गुरुनायकसाठी शब्द आहेत मॅनिप्युलेटिव्ह, गलिबल, क्वारलसम. ओके, त्यानंतर आहे ॲरोगंट, अग्रेसिव्ह, डिमांडिंग, अँटॉगॉनिस्टिक, स्केप्टिकल, इम्प्युटस. ओके, हे शब्द आहेत गुरुनायकसाठी. आता त्याच्या वाईफसाठी कुठले शब्द आहेत बघा, त्यामध्ये येईल बघा केअरिंग, सस्पिशियस, प्रोटेक्टिव्ह. ओके, आता इथे केअरिंग म्हणजे काय तर काळजी करणारी, सस्पिशियस म्हणजे शंकेखोर आपण त्याला असं म्हणू शकतो, प्रोटेक्टिव्ह म्हणजे काळजी करणारी, वरीड काळजी करणारी, ह्युमनिस्टिक आणि रॅशनल हे वर्ड्स तुम्ही घेऊ शकता त्याच्या वाईफसाठी. ओके, आय होप तुम्हाला याचे अर्थसुद्धा कळालेले आहेत, मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेले आहेत. पुढचा आता प्रश्नाकडे येतो आपण. सेकंड, मॅच द सफिक्सेस विथ द वर्ड्स अँड मेक नाउन्स. आता काही सफिक्सेस दिलेले आहेत ते तुम्हाला काय करायचे शब्दासोबत ॲड करायचे आहेत शब्दासोबत आणि नाउनमध्ये कन्वर्ट करायचं. जसं बघा ऑक्शन, ऑक्शनियर हा नाउन तयार झाला आहे. तर आता इनचांट, आता इनचांटचं होईल इनचांटमेंट. आता डिरेक्टली आन्सर दिलेले आहेत बरं का. नॉलेज, नोचं होईल नॉलेज, प्रिपेअरचं होईल प्रिपरेशन, प्रोसिडचं होईल प्रोसिजर. त्यानंतर आहे ॲपियरचं होईल ॲपिअरन्स. आता डिरेक्टली आन्सर बघूया चला. इथं आन्सर बघा, ऑक्शनचं होईल ॲक्शनियर, इनचांटचं होईल इन्चांटमेंट, त्यानंतर नॉलेजचं होईल नॉलेज, नोचं होईल नॉलेज, प्रिपेअरचं होईल प्रिपरेशन, प्रोसिडचं होईल प्रोसिजर, ॲपियरचं होईल ॲपिअरन्स आणि रिमार्कचं होईल रिमार्केबल. हे तिथे आन्सर तुम्ही कॅरी करू शकता. A3 त्यातला तिसरा प्रश्न. ॲस्ट्रॉलॉजर्स डे हॅज आयरॉनिक एलिमेंट्स where the astrologer pretends to have supernatural knowledge that
coincidentally turned out to be the truth. ऍस्ट्रॉलॉजर डे हे काय एक आयरोनिक एलिमेंट असा एक लेसन तो आहे की जिथे जो ऍस्ट्रॉलॉजर आहे तो ढोंग करतोय, प्रिटेंड म्हणजे नाटक करणे, ढोंग करणे. टू हॅव सुपर नॅशनल नॉलेज असं नाटक करतोय तो की जसं त्याच्याकडे काय तर सुपर नॅशनल नॉलेज आहे. सुपर नॅशनल म्हणजेच अलौकिक किंवा अद्भुत असं नॉलेज त्याच्याकडे आहे. दॅट कोइन्सिडेंटली टर्न आउट टू बी द ट्रूथ. आणि योगायोगाने ते काय व्हायचं तर सत्य असायचं असं तो नाटक करत होता की त्याच्याकडे सुपर नॅशनल एलिमेंट आहे. तर आता याला आपण म्हणतो आयरोनी. आयरणी म्हणजे आयरनीला मराठीत म्हणतात विडंबन. ओके, उपरोधिक बोलणं ज्याला आपण म्हणतोय. आता जर ती डेफिनेशन दिली थोडक्यामध्ये ती समजून घेऊया. आयरनी मीन्स अ सिच्युएशन ऑर स्टेटमेंट. एक सिच्युएशन किंवा एक परिस्थिती, एक स्टेटमेंट किंवा एक परिस्थिती किंवा एक वाक्य किंवा एक विधान कॅरेक्टराइज बाय अ सिग्निफिकंट डिफरन्स, की जे एक सिग्निफिकंट डिफरन्स त्यामध्ये आहे सिच्युएशन मध्ये आणि स्टेटमेंट मध्ये. बिटवीन व्हॉट इज एक्सपेक्टेड, कशामध्ये जे प्रत्यक्षात जे अपेक्षित आहे आणि व्हॉट ऍक्च्युअली हॅपन जे प्रत्यक्षात घडतं त्या दरम्यानचं जे डिफरन्स आहे त्याला आपण आयरोनी असं म्हणतोय. म्हणजे एक्सपेक्ट असणं आणि घडणं यातला जो फरक आहे त्याला आयरोनी असं म्हणतात. बिटवीन व्हॉट इज अंडरस्टूड अँड व्हॉट इज मीन, जे काही समजलं जातं आणि ज्याचा काही वेगळाच अर्थ असतो त्याला आपण काय म्हणतो आयरोनी असं म्हणतो. फाइंड आउट द एक्झाम्पल्स ऑफ आयरोनी फ्रॉम द स्टोरी अँड राईट देम डाऊन. वन हॅज बीन डन फॉर यू. आता तुम्हाला काय करायचे तर एक्झाम्पल्स लिहायचे. तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे आयरोनीचं आणि तुम्हाला ते शोधायचं टेक्स्ट बुक मध्ये. तर काय दिले बघा, ही न्यू नो मोर ऑफ व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू अदर्स दॅन ही न्यू व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन हिमसेल्फ द नेक्स्ट मिनिट. आता तो काय, ही न्यू नो मोर, त्याला माहिती नव्हतं की व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू अदर्स, लोकांसोबत काय घडणार आहे. दॅन त्याला हे सुद्धा माहित नव्हतं की त्याच्यासोबत सुद्धा नेक्स्ट मिनिट मध्ये काय घडणार आहे, पण तो लोकांचं भविष्य सांगायचा. अशी तिची उत्तर तुम्ही लिहू शकता. गुरु नानक केम टू द ऍस्ट्रॉलॉजर फॉर हेल्प इन फाइंडिंग द मॅन हु नियरली किल्ड हिम अँड द ऍस्ट्रॉलॉजर हिमसेल्फ वॉज द व्हेरी मॅन ही वॉज लुकिंग फॉर बट ही कुडंट रिकग्नाइज हिम. गुरु नानक कोण आला होता, त्या ऍस्ट्रॉलॉजरकडे आला होता त्याची मदत घेण्यासाठी की ज्यांनी त्याला मारलं, हु नियरली किल्ड हिम, त्याला शोधण्यासाठी. तर तो ऍस्ट्रॉलॉजरकडे मदत घेण्यासाठी आला. अँड द ऍस्ट्रॉलॉजर हिमसेल्फ, आणि स्वतः ऍस्ट्रॉलॉजर वॉज द व्हेरी मॅन he was looking for but he couldn't recognize him. ऍस्ट्रॉलॉजर तोच माणूस आहे ज्याला तो बघत आहे, परंतु काय तर he couldn't recognize him, परंतु गुरु नाईक त्याला ओळखू शकला नाही. नंबर नेक्स्ट तुम्ही उत्तर लिहू शकता तुम्ही. नायक लर्न दॅट हिज अटॅकर वॉज डेड. ओके, द ऍस्ट्रॉलॉजर लर्न दॅट ही डिड नॉट कमिट मर्डर. नायक ला माहित झालं की त्याचा अटॅकर तो मेलाय आणि ऍस्ट्रॉलॉजरला समजलं की त्यांनी काय केलेलं नाही तर मर्डर केलेला नाही. आयरोनी. ही हॅड अ वर्किंग अनालिसिस ऑफ मॅनकाइंड ट्रबल. त्यानंतर विदिन 5 minutes ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. फक्त 5 मिनिटात त्याला समजलं की काय चुकीचं आहे. ही तुम्ही एक्झाम्पल आयरोनीची तिथे लिहू शकता. इन द स्टोरी मेनी इंडियन वर्ड्स आर युज्ड. बरेचसे भारतीय शब्द वापरले गेले त्या स्टोरीमध्ये, जसं कॉरिशेल्स. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ कोड मिक्सिंग. फाइंड आउट अदर सच वर्ड्स फ्रॉम द स्टोरी अँड राईट दॅम डाऊन. अशा प्रकारचे शब्द तुम्हाला काय करायचे तर शोधायचे. जसं की आन्सर तुम्ही लिहू शकता की राजाज डेलिकसी, बॉम्बे आईस्क्रीम, डेली आलमॉन्ड, 3 पैसे, 3 पैस, 8 अनाज, हाफ अनाज, झुटका ड्रायव्हर, लिट अ चेअरूट. ओके, हे काही शब्द त्यामध्ये तुम्ही कॅरी करू शकता. त्यानंतर A3 मधला 5वा क्वेश्चन बघा. There are some phrases where the word crown is used with different shades of meaning. Use the following phrases to complete the sentences meaningfully. One is done for you. खाली काही phrases दिलेले आहेत ते तुम्हाला योग्य ठिकाणी काय करायचे आहेत तर भरायच्या आहेत. आता हे बघा, crowning, achievement to crown, the effect, crown of thorns, crowning, glory. आता crown या शब्दाचा वापर त्या फ्रेजेस मध्ये केलेला आहे आणि त्याचे जे मिनिंग्स असतील त्या डिफरंट मिनिंग्स त्याला आहेत त्या फ्रेजेसला आणि योग्य ठिकाणी तुम्हाला योग्य फ्रेज वापरायची आहे. तर बघा, एक दिनी दिले आपला एक्झाम्पल मध्ये. नंबर 1, टू क्राउन द इफेक्ट ही वुड अ सॅफ्रॉन कलर्ड टर्बन अराउंड हिज हेड. टू क्राउन, क्राउन म्हणजे काय, डोक्यावर जे आपण घालतोय पगडी, ज्याला आपण इथं अर्थ घेऊ शकतो क्राउनचा, किंवा मग जो राजा घालतो त्याला आपण क्राउन म्हणतो बघा. त्याच्या डोक्यामध्ये जो घालतो ताज त्याला आपण म्हणू शकतो.
तर ही वाउंड अ सॅफ्रॉन कलर टर्बन अराउंड हिज हेड. एक क्राऊन इफेक्ट येण्यासाठी तो काय करायचा तर सॅफ्रॉन कलरचा टर्बन डोक्यामध्ये घालत होता. आता इथं दुसरं एक्झाम्पल दिले, द वर्क्स ऑफ शेक्सपियर आर द डॅश डॅश ऑफ इंग्लिश ड्रामा. आता याचं तुम्ही आन्सर घेऊ शकता. द वर्क्स ऑफ शेक्सपियर आर द क्राउनिंग ग्लोरी ऑफ इंग्लिश ड्रामा. क्राउनिंग ग्लोरी इथे दिले बघा, हे बघा इथे दिलेले आहे क्राउनिंग ग्लोरी. याचा आपण योग्य वापर केला. क्राऊनचा अर्थ मुकुटाचा सुद्धा होतो, इथे आपण वापर केला योग्य ठिकाणी. अमिताभ हॅज गिवन अस ऑसम मूवीज थ्रू आउट 5 decades, but his dash 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 is his performance in the movie Black. त्याचा आन्सर तुम्ही घेऊ शकता. अमिताभ हॅज गिवन अस ऑसम मूवीज थ्रू आउट 5 decades, but his crowning achievement is. आता क्राउनिंग अचिव्हमेंट हा तिथे आपण याचा योग्य आपण वापर केलाय, तुम्ही आन्सर मध्ये ते लिहू शकता. इन हिज परफॉर्मन्स इन द मूवी ब्लॅक. नंबर सी, इन हर परस्यूट ऑफ सक्सेस राधा हॅज डिस्टन्स हरसेल्फ फ्रॉम हर फॅमिली. सक्सेसचा पाठलाग करण्यामध्ये राधा काय केलं तर तिच्या फॅमिलीपासून ते डिस्टन्स म्हणजे अंतरावर होती. हर फेम हॅज बिकम अ रिअल. इथं आन्सर तुम्ही घेऊ शकता क्राऊन ऑफ थ्रोन, हे त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. त्यानंतर डी, आन्सर डिरेक्टली मी दिलेले आहेत, तुम्ही आन्सर कॅरी करू शकता डिरेक्टली. दे थ्रीव अ वंडरफुल पार्टी फॉर मी विथ कस्टम्स गेम अँड टू क्राउन इट ऑल माय फेवरेट काइंड ऑफ आईस्क्रीम. टू क्राउन इट ऑल हे याचा आन्सर तुम्ही लिहिणार आहात. ई, medical science has great inventions, but organ transplantation is definitely a crowning achievement for human being. हे त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. त्यानंतर A4 त्यातला पहिला प्रश्न आहे बघा. use the words given in the bracket and rewrite the sentences. आता जे ब्रॅकेट मध्ये शब्द दिले तुम्हाला वाक्यात वापरायचे आहेत. पहिला सेंटेन्स बघा. द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली इन्हान्स्ड. इन्हान्समेंट तुम्हाला त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे. आन्सर तुम्ही लिहू शकता. देअर वॉज अ कन्सिडरेबल इन्हान्समेंट इन द पॉवर ऑफ हिज आईज. कन्सिडरेबल इन्हान्समेंट, इथं आपण इन्हान्समेंटचा वापर केला आहे. ही हॅड अ वर्किंग अनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल. वर्क म्हणून वापर करायचा आहे. तर ही हॅड वर्क out an analysis of mankind's trouble. Answer C, he knew what was going to happen to himself next minute. Happening म्हणून वापर करायचा आहे happen चा. तर तुम्ही आन्सर बदलू शकता. He knew what would be happening to himself next minute. Number 4 D, if you find my answers satisfactory, will you give me 5 rupees. satisfactory चा वापर हा satisfaction म्हणून करायचा आहे. तर आन्सर तुम्ही लिहू शकता. इफ माय आन्सर्स गिव्ह यू सॅटिस्फॅक्शन विल यू गिव्ह मी 5 rupees. ई, ही शुक हिज हेड रिग्रेटफुली. रिग्रेट म्हणून वापर करायचा आहे रिग्रेटफुलीचा. आन्सर तुम्ही लिहू शकता. ही शुक हिज हेड विथ रिग्रेट. एफ, इट वॉज अ बिवाइल्डरिंग क्रिस क्रॉस ऑफ लाईट रेज. बिवाइल्डर्ड म्हणून वापर करायचा आहे. तर आन्सर तुम्ही लिहू शकता. द क्रिस क्रॉस ऑफ लाईट रेज bewildered. त्यानंतर जी, I should have been dead if some passerby had not chanced to peep into the well, exclaimed the other, overwhelmed by enthusiasm. Enthusiastically म्हणून ह्या enthusiasmचा वापर करायचा आहे. आन्सर मध्ये तुम्ही लिहू शकता. I should have been dead if some passerby had not chanced to peep into the well, exclaimed the other enthusiastically. You tried to kill him. Killing म्हणून वापर करायचा आहे. आन्सर मी तुम्ही शकता. You tried killing him. I will prepare some nice stuff for her. Preparation म्हणून वापर करायचा प्रिपेअरचा. आन्सर मी तुम्ही शकता. I will make a preparation of some nice stuff for her. J, the other groaned on hearing it. Heard हा वापर करायचा आहे. The other groaned when he heard it. हे त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. A5चा पहिला प्रश्न आहे बघा. प्रिपेअर स्पीच ऑन सायन्स अँड सुपरडिशन. सायन्स आणि सुपरडिशन ओके, याच्यावर तुम्हाला काय करायचं तर एक स्पीच बनवायचं आहे.
ओके, तर कशा प्रकारे बनवलं जाईल बघा ते. गुड मॉर्निंग टू वन अँड ऑल प्रेझेंट हिअर. सर्वांना शुभप्रभात. माय नेम इज प्रशांत. रिस्पेक्टेड प्रिन्सिपल, टीचर्स अँड फ्रेंड्स. आदरणीय प्रिन्सिपल, टीचर्स आणि फ्रेंड्स, आय एम हिअर टू स्पीक ऑन सायन्स अँड सुपरस्टिशन्स. विज्ञान आणि अंधश्रद्धा यावर मी बोलण्यासाठी उभा आहे. सायन्स अँड सुपरस्टिशन्स आर टू अपोजिट एंड्स ऑफ पोल्स. दोन अपोजिट एंडचे ते पोल आहेत. देर इज नो डिनाईंग दॅट मोस्ट आस्पेक्ट ऑफ अवर लाईव्ह आर बेस्ड ऑन सायन्स अँड सुपरस्टिशन. कोणी नाकारू शकत नाही की बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत आपल्या आयुष्यातल्या त्या कशावर बेस आहेत, तर सायन्सवर बेस आहेत की सायन्स सुपरस्टिशन्सवर सुद्धा बेस आहेत. सायन्स वर्क्स टुवर्ड्स एक्सप्लोरिंग अँड रॅशनलायझिंग द अननोन अँड सुपरस्टिशन वर्क ऑन एक्सप्लोरिंग द फिअर ऑफ द सेम. सायन्स जे आहे ते काम करतं कशासाठी, तर नवीन गोष्टी शोधण्यासाठी, रॅशनलाइज तर्कसंगत गोष्टी शोधण्यासाठी. आणि सुपरस्टिशन जे आहे ते काम करतं काय, भीती शोधण्यासाठी किंवा त्याला एक्सप्लोर करण्यासाठी. दोज हू हॅव द सायंटिफिक ॲटिट्यूड बिलीव्ह इन सायन्स दॅट कॅन नॉट बिलीव्ह इन सुपरस्टिशन. जे लोक सायंटिफिक ज्या लोकांकडे सायंटिफिक ॲटिट्यूड असतो, जे लोक विज्ञानावर विश्वास ठेवतात ते काय करत नाही, तर अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही. Superstitions are only some tales which are made by some people and most of them non-educated people believe and follow it. आता हे सुपरस्टिशन ज्या गोष्टी आहेत त्या काय, तर काही कथा आहेत ज्या काही लोकांनी बनवल्या आहेत आणि जे मोस्टली जे नॉन एज्युकेटेड लोक असतील ते काय करतात, तर या गोष्टीला विश्वास ठेवतात आणि ते त्या गोष्टी फॉलो करतात. When these people want desired output for that sake they made सच टेल्स. आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बनवल्या कोणी, तर ज्या लोकांना काही एक विशेष आउटपुट घ्यायचं होतं त्यामुळे त्यांनी ह्या खोट्या गोष्टी बनवल्या आहेत. आय थिंक सायन्स इनकरेजेस अवर क्वेस्ट ऑफ रिझन वाईल सुपरस्टिशियस प्रमोट्स इररॅशनॅलिटी. आता सायन्समधून आपल्याला काय मिळतं, तर एक क्वेस्ट ऑफ रिझन म्हणजे आपण कारण शोधण्याचं काम करतो सायन्समुळे. तर सुपरस्टिशनमधून काय होतं, तर इररॅशनॅलिटी, अतर्कसंगतता आपण फॉलो करत असतो. ॲट लास्ट आय वुड लाईक टू से दॅट दिस एज ऑफ सायन्स डू नॉट बिलीव्ह ऑन सुपरस्टिशन. हे जे काही सायन्स विज्ञानाचं युग चालू आहे त्यामध्ये आपण अंधश्रद्धेवर विश्वास ठेवायला नको. ॲनालिसिस द थिंग्स बिलीव्ह ओनली इट हॅज द बॅकिंग ऑफ सायन्स. कुठली गोष्ट ॲनालाइज करा आणि विश्वास ठेवा जेव्हा त्या गोष्टीच्या मागे काय असेल, काही विज्ञान असेल तेव्हा. थँक्यू. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, स्पीच देऊ शकता. यामध्ये तुम्ही आणखी मॉडिफिकेशन करू शकता तुमच्या मनानुसार. A6चा प्रश्न आहे. 1. बिल Nocturne has written a collection of wonderful stories which you can read in his book, The Goalkeeper, Revenge and Other Stories. Read all the stories and discuss their themes with your partner. आता बिल नॉक्टर्न यांनी जे काही स्टोरीज आहेत त्या तुम्हाला रीड करायच्या आहेत. त्यामध्ये विशेष बुक म्हणजे द गोलकीपर, रिव्हेंज अँड अदर स्टोरीज. आणि तुझ्या पार्टनरसोबत त्याच्या थीम डिस्कस करायचे आहेत. दुसरा पॉईंट आहे रीड आर के नारायणस ह्युमरस कलेक्शन ऑफ शॉर्ट स्टोरीज अँड नोवेल्स. काही नोवेलची नावं दिली आहे, काही शॉर्ट स्टोरीची नावं दिली आहेत. तुम्ही काय करा, तुम्हाला रीड करायचे. त्याचे टायटल तुम्हाला दिले आहेत. अंडर द बनियन ट्री, द डॉक्टर्स वर्ड, लॉलेस रोड, अ हॉर्स अँड 2 गोट्स, गेटमन्स गिफ्ट. हे काही त्यामध्ये आहे. या स्टोरी तुम्ही रीड करायचे, नोवेल तुम्हाला रीड करायचे आहेत. A7 सर्फ द इंटरनेट अँड फाइंड आउट द करिअर अपॉर्च्युनिटीज इन ॲस्ट्रॉनॉमी. आता हे सुद्धा तुम्हाला बाय युअर सेल्फ करायचं इंटरनेटचा सहाय्याने. इथे जो आपला व्हिडिओ आहे अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे या चॅप्टरचे सगळे प्रश्न उत्तर आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहेत. ओके, आय होप तुम्हाला सर्व प्रश्न उत्तर चांगल्या प्रकारे समजलेले आहेत. ओके, त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये काही लिंक दिले आहे त्यावर जाऊन सुद्धा तुम्ही बऱ्याचशा गोष्टी आणखीन समजून घेऊ शकता इयत्ता 12वीच्या दृष्टिकोनातून ज्या महत्त्वाच्या आहेत. ओके, चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे आपलं यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.